गेल्या व्हिडिओतून आपण ज्योतिबा आणि सासन काठीची परंपरा काय ते जाणून घेतलं. आज आपण दख्खनच्या राजा ज्योतिबाला दिल्या जाणाऱ्या महाप्रसादाची अधिक माहिती घेणार आहोत. दिवसभरात श्री ज्योतिबाला वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात, पण श्री क्षेत्र ज्योतिबा वाडी रत्नागिरी येथे दरवर्षी महाशिवरात्री आणि चैत्र पौर्णिमेच्या काळात लाखो भाविकांच्या उपस्थितीत डोंगरावरती खऱ्या अर्थानं खिचडीचा सण साजरा होतो. या काळात भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी येतात आणि डोंगरावरती एकत्र येऊन खिचडी बनवून देवाला अर्पण करतात. चला, आज आपण याबद्दलच अधिक जाणून घेऊया. श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिरात चैत्र पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या यात्रेत भाविक मोठ्या प्रमाणावरती हजेरी लावतात. अनेक भाविक आपली नवस्फूर्ती म्हणून किंवा परंपरेनुसार डोंगरावरती खिचडीचा प्रसाद तयार करतात. सामुदायिक पद्धतीने ही खिचडी बनवली जाते. डोंगरावरील मोकळ्या जागी एकत्र येऊन तांदूळ, डाळ आणि विविध भाज्या या साहित्यांचा वापर करून चुलीवरती खिचडी बनवली जाते. तयार झालेली खिचडी प्रथम ज्योतिबा देवाला नैवेद्य म्हणून दाखवली जाते आणि त्यानंतर भाविक हा प्रसाद ग्रहण करतात. विशेष म्हणजे भाविकांची कितीही गर्दी असली तरी एकही भाविक या प्रसादाशिवाय जात नाही. ज्योतिबा हा केदारनाथचा अवतार मानला जातो आणि महाशिवरात्रीच्या काळात किंवा पौर्णिमेला डोंगरावर राहून नैवेद्य दाखवण्याची ही परंपरा अत्यंत जुनी आहे. ज्योतिबा मंदिरात प्रत्येक रविवार, पौर्णिमा आणि चैत्र यात्रेच्या दिवशी खिचडी तयार केली जाते. याशिवाय काही जण नवस पूर्ण झाल्यावरती तर काही जण घरून देखील खिचडी बनवून आणतात. पण इथे ही खिचडी मंदिराच्या आवारातच बनवली जाते. लोकश्रद्धेनुसार खिचडीचा हा प्रसाद साधेपणा आणि सात्विकतेचं प्रतीक मानलं जातं. ज्योतिबाला खिचडीचा नैवेद्य देणं ही भक्ती, परंपरा आणि कृतज्ञतेची सुंदर धार्मिक पद्धत मानली जाते. तुम्ही कधी ज्योतिबा मंदिरात हा महाप्रसाद चाखला आहे का?